जय शंभूरच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। 99% लोकांचा हाच प्रॉब्लेम होता आणि मला कमेंट्स पण ज्यादा आलते की त्यांना काय होतं, इन्स्टामध्ये गेल्यानंतर फॉलोअर्स तर शो करत आहेत पण अकाउंटवर गेल्यानंतर फॉलोअर्स आहेत ते कमी दाखवत आहेत। म्हणजे 1 10 15 किंवा 20-30 फॉलोअर्स अचानक कमी होत आहेत किंवा एखाद्या वेळेस जे की फॉलोअर्स आहेत ते जास्त वाढतात आणि नंतर कमी होतात। तर ह्याचं सोल्युशन काय, हे कशाने होतं सगळं काय डिटेल्स सांगणार आहे आणि कोणते सेटिंग्स तुम्हाला ऑन करायचे कोणत्या बंद करायच्या सगळं काय सांगणार आणि हा इन्स्टाग्रामचा बग आहे का आपण काय चुकी करतो हे सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार। त्यामुळे ही व्हिडिओ आहे तो आपला लास्ट पर्यंत नक्की पहा। व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले सांगतो हा प्रॉब्लेम मला सुद्धा होत होता मागल्या 1-2 आठवड्यापूर्वी, कारण की तुम्हाला होत होते की माझे 10 फॉलोअर्स वाढले की अचानक कमी व्हायचे, परत नंतर वाढायचे, कमी ज्यादा असे होत होते। पण मी नंतर काय केलं की डायरेक्ट इन्स्टाग्रामच्या टीमशी संपर्क साधा, त्यांना मेल टाकला। मेल टाकल्यानंतर मला त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्यांनी ज्या ज्या कुठल्या सेटिंग्स मला सांगितलं, कोणत्या गोष्टी सांगितल्या सगळं काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं इन्स्टाग्राम ओपन करून घ्यायचं। इन्स्टाग्राम ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर हे माझं अकाउंट आहे, इंटरनेट असेल ते मी इथून ऑन करून घेतो। हे माझं दुसरं अकाउंट आहे, ओके, जे की तुम्हाला आता सांगतो इथून मी जे की माझं ओरिजिनल जे आपलं अकाउंट असेल ते मी इथून अशा पद्धतीतून चेंज करून घेतो, जे की हे अकाउंट आहे। तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ह्या पेजला फॉलो करून मला कमेंट्स करा। तुम्हाला डायरेक्ट किंवा कोणत्याही रील्स खाली कमेंट्स करू शकता, डायरेक्ट मेसेज जर केला तर तुम्हाला रिप्लाय भेटू शकतो, ओके। हे आपलं जे की आहे हे ऑफिशियल अकाउंट आहे, ओके। तर ह्याच्यावर मला प्रॉब्लेम येत होता तर मी डायरेक्ट इन्स्टाग्राम टीमशी संपर्क साधल्यानंतर मला डायरेक्ट इन्स्टाग्रामच्या टीमने काय सांगितलं, महत्त्वाची गोष्ट आता इन्स्टाग्राम काय करणार आहे, जे की तुमचे ओरिजिनल ऑडियन्स असेल तेच ठेवणार आहे, जे की फालतूचे। म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं, एखादा फॉलोअर्स तुम्हाला फॉलो केला असेल आणि त्याचं जर अकाउंट नंतर डिलीट केलं तर तुमच्या इथून फॉलो जे काय फॉलोइंग तुम्हाला दिसत असेल इथून ते कट होणार आहे। दुसरी गोष्ट जे की फ्रॉड्स असतात, बग्स म्हणा, हे जे येतात ते पूर्णपणे त्यांनी जे की आहे कमी करण्यासाठी हे केलं आहे। आता तुम्ही रिफ्रेश केलं तर एखाद्या वेळेस 1-2 कमी होत असतील तर महत्त्वाची गोष्ट काय चेक करायचं आहे तुम्हाला, त्यांनी मला सांगितलं त्या प्रोसेसनेच तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले त्यांचं डॅशबोर्ड तुम्हाला दिसत असेल, हा जे की दिसत असेल बघू शकता। महत्त्वाची गोष्ट याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला टोटल फॉलोअर्स ते सगळे असतील ते दिसणार आहे। त्यानंतर येथे खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे एक चेक करायचं आहे की तुमचे टोटल फॉलोअर्स इथे न्यू फॉलोअर्स जे केलेले आहेत त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर येथे महत्त्वाची गोष्ट बरेचसे जण काय करतात, येथे एक गोष्ट चेक करायची आहे तुम्हाला फॉलोअर्स किती भेटले आहेत, त्यानंतर अनफॉलो किती लोकांनी केलेलं आहे। ते अनफॉलोवर क्लिक केल्यानंतर एरोच्या साइन सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल, जितक्या लोकांनी अनफॉलो केलं आहे, कोणत्या लोकांनी या गोष्टी चेक केल्यानंतर दुसरी गोष्ट मला काय सांगितली इथून बॅक या आणि त्यानंतर काय करा फॉलोअर्सवर तुम्हाला क्लिक करून घ्या। ज्यावेळेस फॉलोअर्स क्लिक करता त्यानंतर हा जो काही ऑप्शन आहे बघू शकता, ह्या व्यक्तीने जे काय इन्स्टाग्राम अकाउंट आहे त्याच्या मोबाईलमधून डिलीट केलं आहे। जसं त्यानं डिलीट केलं तसं माझ्या इथून तो के आहे तो रिमूव्ह झाला आणि इथून जे काही बग्स असतात त्या गोष्टी पूर्ण रिमूव्ह होतात, ओके। त्यांनी हे एक गोष्ट सांगितली। त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर मला समजतं की ह्या व्यक्तीने जे त्याचं अकाउंट आहे ते डिलीट केलेलं आहे, त्यामुळे इथून ते रिमूव्ह झालेलं आहे। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय आहे, जसं की आता इन्स्टामधून बॅक यायचं आहे, ज्या काही मला सेटिंग सांगितलं ते तुम्हाला मी सांगणार आहे, त्या सेटिंग तुम्हाला चेक करायच्या आहे। त्यांनी सांगितलं ते 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या 3 लाईन्सवर क्लिक केल्यानंतर सेटिंग्स असतील त्या सगळ्या ओपन होणार आहेत। त्यानंतर डायरेक्ट खाली स्क्रोल डाऊन करत जायचं आहे आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, जसं की इथे गेल्यानंतर तुम्हाला बघू शकता येथे आता तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथेच ऑप्शन असतो, जसं की बघू शकता अकाउंट स्टेटसचा। महत्त्वाची गोष्ट हे चेक करायचं आहे, अकाउंट स्टेटस जे काही ऑप्शन असेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता जे की मॉनिटायझेशन म्हणा ह्या सगळ्या ग्रीन टिक्स आहेत का नाही हे चेकिंग करून घ्यायचं आहे। यात एक जर तुमचं रॉंग असेल, जसं की समजा मॉनिटायझेशनला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमचे फॉलोअर्स आहेत ते कमी होऊ शकतात, हे बरेचशा जणांना प्रॉब्लेम सुद्धा आलेला आहे। दुसरी गोष्ट तुम्हाला कोणी स्ट्राईक म्हटलाय किंवा तुम्हाला कोणी काही गोष्टी वेळेस कसा तर रिपोर्ट मारते, ह्या गोष्टी कशा चेक करायचं त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ते हेल्पचा एक ऑप्शन भेटतो बघा, हे जेव्हा क्लिक करून घ्या तुम्हाला एक दुसरी गोष्ट थोडंसं मी ब्राईटनेस वाढवून घेतो, ओके। इथे बरेचसेच गोष्टी आहेत, जसं की हेल्प सेंटरच्या प्रायव्हसी अँड सिक्युरिटी हेल्पवर जर क्लिक केलं तर येथे बघू शकता तुम्हाला ऑप्शन्स भेटतात, जे की तुमचा अकाउंट प्रायव्हसी चेक करू शकता। सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर खाली सपोर्ट जो काही ऑप्शन आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट इथे 2 ऑप्शन चेक करायचं आहे, इम्पॉर्टंट हे 2 ऑप्शन्स आहेत। एक तर मॉनिटायझेशन सपोर्ट जे काही ऑप्शन आहे तेव्हा क्लिक करून घ्यायचा आहे। येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, येथे कुठे रिपोर्ट अशा पद्धतीतून आहे का किंवा अशा पद्धतीने जर असेल तर जी काय तुमच्या जी काय अकाउंट असेल त्याला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। दुसरी गोष्ट इथे क्लिक करून घ्यायचं, तुम्ही कोणते त्यांचे जी काय असतात तुम्हाला माहिती आहे ती जी की त्यांनी एखाद्या वेळेस कम्युनिटी गाईडलाईन्स जे काही असतात त्या महत्त्वाची गोष्ट असतात, त्या जर तुम्ही काही चुकी केली असतील तर तुम्हाला लगेच येथे समजतं। जर अशा पद्धतीतून असेल तर तुम्ही काही सुद्धा चूक केलेली नाही, ह्या गोष्टी तुम्हाला चेकिंग करून घ्यायच्या। दुसरी गोष्ट इथून बॅक यायचं आहे आणि येथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, इथून गेल्यानंतर तुम्हाला सांगतो इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो नोटिफिकेशनचा, जसं की आता बघू शकता इथे कुठे ऑप्शन भेटेल बघू शकता जो की आहे
नोटिफिकेशनचा जो काही ऑप्शन असतो नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्यायचा, येथून खात्री करून घ्यायचा आहे जे की आपले जे काही फॉलोअर्स आहेत बघू शकता इथं फॉलो अँड हे जो क्लिक करून फॉलोअरचा ऑप्शन जे काही आपला ऑन आहे का नाही, काही काही ऑफ असेल तर आपल्याला ते काउंट होत नाहीत, हा एक प्रॉब्लेम असतो. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, बरेचशेच वेळा कसं असतं की तुम्हाला काय करायचं, एखाद्या वेळी इन्स्टाग्रामचा बग असतो तर काय करायचं, इन्स्टाग्रामवरून बॅक यायचा, डायरेक्ट हे जो प्रेस करायचा आणि येथून इन्फॉर्मेशन म्हणजे सेटिंगमध्ये जायचं, डायरेक्ट सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला फक्त इथून काय करायचं, स्टोरेजवर क्लिक करून येथून फक्त किलर कॅचअप करायचा, किलर डाटा करायचा नाही तर पूर्णपणे डाटा सगळा डिलीट होणार, परत तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. ओके, किलर कॅचअप करून घ्यायचा आहे जेव्हा क्लिक करून आणि परत तुम्हाला इन्स्टाग्राममध्ये ओपन करून पाहायचं आहे. हे सगळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून घ्या आणि जर झालं नाही तर डायरेक्ट इन्स्टाग्राम टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येत असेल. महत्त्वाची गोष्ट एक सांगतो जाता जाता, तुम्ही जर जास्त करून ॲक्टिव्ह जर नसाल, तुम्ही रेग्युलर रील्स टाकत नसाल, 1-2 वर्ष झाले अकाउंट बंद असेल तर तुमचे पूर्णपणे फॉलोअर्स ते डाऊन होणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.